हा चारा आपले ऋषिकेश जुनभरे राहणार परतवाडा याने दिला होता। हा चारा मी यूट्यूबवर यायचं बघितलं होतं। तर मी ज्या वेळेस कांड्या लावल्या त्यावेळेस मला असं वाटत होतं की बा हे आपलं एवढं शेत आता याच्यात अटकून गेलं, हे जमणार नाही। पण ते अकोल्याला ज्या वेळेस मला भेटले त्यांनी सांगितलं की अकोटकर बुवा, हा चारा तुम्ही काटता काटता थकून जासाल। हा मी 2 एकर चारा लावलेला आहे। हा चारा तुम्ही पाहू शकता। आता हे चौथ्याने कटन चालली आहे या चाऱ्याची। इथून महापूर पण गेला या चाऱ्यातून, पाहू शकता। हा नदीचा ओळ आहे। इथून पुरं पाणी फिरल्यानंतर बी हा चारा झोपला नाही। पूर्ण लाल गवत आहे, हिरवं गवत दिलेलं आहे एकदम उसा टाईप। हे बी उसा टाईप आहे, एक नंबर गवत आहे। आणि हे आमच्या गावचे भाऊ आहे, आम्ही चारा काढून जाता रोज। दुसऱ्या दिवशी आम्ही हे पूर्ण ट्रॅली ट्रॅक्टर भरून घेऊन जाता। आम्ही मापून हे जे जुमाड दिसत आहे ना आपल्याला, हे जे घर केलं आहे एवढं जुमाड, हे मापून 60-65 जुमाड काटले की ट्रॅली ट्रॅक्टर बी ओळत नाही, एवढा चारा फुल होते। आणि मी घरी कुट्टी मशीन पण घेतली आहे। हे फक्त ऋषिकेश जुनभरे यांनी आम्हाला हे आयडिया चारायची दिली। माझ्याकडे 7 म्हशी आहे, 2 बैलजोड्या आहे, 65 एकर जमीन आहे माझ्याकडे। मी कुट्टी वाहण्यासाठी इतकी खुशामत करायची या मजुराची की बस 1000 रुपये 2000 रुपये टाकली। आज ह्या चाऱ्यामुळे इतकं उत्पन्न वाढलं, दुधाचे बी पैसे वाढले आणि टाईम वाचला। एकदा हे टाली भरून नेल्यानंतर 2 दिवस मला कुठेच जायचं काम नाही। इतका चारा शानदार आहे की खरोखर असे लोक लय कमी आहे ऋषिकेश जुनभरेसारखे, की त्याने पूर्ण सपोर्ट केला। केव्हा बी मी त्यांना फोन केला असेल की भाऊ हा चारा असं झालं, हे चारा वाढत नाही, तर त्याने सांगितलं की अकोल्याला आता तुम्ही या कृषी प्रदर्शनमध्ये। मी तिथे पण गेलो, त्यांनी सांगितलं अकोटकर बा तुमचं बेना मी डबल पाठवून देईन। पण 7 जून नंतर मी ते पाहिलं तर मला असं वाटलं की नाही आता बेण्याचं आपल्याला कामच नाही। एवढे दाट झाले हे जुमाड की मी पाहू शकता। हा जो चारा पडला इथून पाणी फिरलं, पाणी फिरल्यानंतरही हा चारा डबल शिदा झाला। पाहू शकता तुम्ही किती वाढलेला आहे चारा। आता ताराले टेकेले फक्त 5 फूट बाकी आहे। कुटी 1 नंबर कुटी पडते, काहीच टेन्शन नाही। आणि हा चारा सगळे लावा।